हरिओम सगळ्यांना. आज आपण अनाहत चक्राबद्दल माहिती घेणार आहोत. अनाहत चक्र काय आहे, काय नाही. प्रथम त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अनाहत चक्र काय असतं? अनाहत चक्र हृदयात असतं, म्हणजे हृदय चक्रही म्हणलं जातं. अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी असतं. आपल्या छातीच्या मध्यभागी असतं, म्हणजेच हृदयाजवळ असतं. याचा रंग काय असतो? हिरवा असतो. मग हे चक्र कशाचं प्रतिनिधित्व करतं? वायू तत्व म्हणतो ना आपण, वारा, हवा, ऑक्सिजन याचं कारक आहे. मग गतिशीलता देत असतं आपल्या अनेक गोष्टींना, पंपिंग होत असतं. रक्त ह्याचं मेन म्हणजे रक्त पंपिंग होतं की नाही आपल्या हृदयामध्ये, तर याचं हे आहे. स्पर्श करणं, त्याचा मूळ स्पर्श हा गुणधर्म आहे. प्रत्येक स्पर्श जाणवतो या चक्राच्या याच्यामध्ये आपण म्हणजे जे फील करतो वगैरे. मग हृदय आणि फुफ्फुस या छातीतील अत्यंत महत्वाच्या अवयवांवर या चक्राचं काय असतं? नियंत्रण असतं. मेन काय आपलं हृदय आहे, ते बंद पडलं तर काय होतं? सगळं जातं. मग आपलं चलन-वलन, आकुंचन हृदयाचं, प्रसारण असेल, निरोधन असेल, वायू तत्वांच्या सगळं हे अधीन असतं. मग हे चक्र आपण श्वास घेत असतो, रक्तभिसरण होत असतं. महत्वाची कार्य अनाहत चक्राच्या आधिपत्याखाली होत असतात. मग याला आपण काय म्हणतो? शक्ती केंद्रही म्हणतो आणि ज्याचे अनाहत चक्र सक्षम असतं ना, ती व्यक्ती स्वार्थ आणि परमात्म्याच्या मार्गाने जाऊ शकते. मग अनाहत चक्राची कितीतरी अनाहत नाद कधी ऐकलंय का तुम्ही? अनाहत नाद बी ऐकू येतो. जे अनाहत चक्र आपलं असतं ना, त्याला अनाहत नाद बी असतो. आता ते तुम्हाला सांगेल पुढे हळू-हळू. अनाहत चक्राच्या दोष असतील तर कसं असतं? ज्यावेळी अनाहत चक्र आपलं दोष असतात, म्हणजे चांगलं व्यवस्थित नसतं, तर हृदयविकाराचा झटका येतो, म्हणजे हार्ट अटॅक. सारखं धडधडणं, भीती वाटणं, हृदयाचे ठोके अनियमित होतात, म्हणजे रीतसर पडत नाही, जेवढे हवे तेवढे. हृदयामध्ये भोक असणं, कधी-कधी कोणाच्या हृदयामध्ये होल असतं, हृदयाचा आकार वाढलेला असतो, छातीत वेदना होतात, जुनाट खोकला असेल, दमा असेल, निमोनिया असेल, एम्फिसिमा असेल, श्वास पडणे, कमी पडणे, क्षयरोग असेल, फुफ्फुसांचे विकार असतील, संसर्गजन्य काही विकार असतील आणि शारीरिक व्याधी उद्भवू शकतात किंवा अशा लोकांना असतात. मग तसेच हे लोकं कसे असते? स्वार्थी असतात, प्रेम करत नाही, निर्दयी असतात एकदम म्हणजे दगडासारखे असतात, प्रेम नसतं. आणि स्वयंकेंद्रित, एकलकोंडे असतात. त्यांचा स्वभाव एकलकोंडे असतो. लालची वृत्ती असते, खूप लोभी असतात. आणि काल्पनिक भीती असते त्यांना. कुठं कोण सावली आली, काय आली, अशी कल्पना बी होत असतात. त्यांचं बॅलन्स नसेल त्यांना. आभासी होत राहतात. विनाकारण दुःख करत राहतात. मानसिक त्यांना व्याधी काय नाही काय असतात. मग हे चक्र या संदर्भात असतं. आता आपण या अनाहत चक्राला बघा, आपण त्या हृदय चक्रही म्हणतो. 7 चक्रामधलं हे 4थ्या क्रमांकाचं चक्र आहे. मग हे जर कार्यान्वित नसेल, व्यवस्थित कार्य करत नसेल, तर रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते, थकवा येणं, क्रोनिक आपण म्हणतो ना फटीग सिंड्रोम, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की ॲलर्जी होते, स्तनाचा कॅन्सर होतो, ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. 12 पाकळ्या असतात त्यात म्हणजे साधारणतः 12च पाकळ्या असतात या हृदय चक्रामध्ये. मग हे असं चक्र असतं. हे चक्र आपल्यासाठी खूप इम्पोर्टंट असतं. आपल्यामध्ये प्रत्येक गोष्ट कशी काय करणं, काय डिसिजन घेणं, कुठं आपले भावना आड येतात आणि कुठं जास्तीच्या भावना होतात. खूप इम्पोर्टंट असतं. ह्या अनाहत चक्रामध्ये जी आपली रक्तभिसरण संस्था असते, ती खूप महत्त्वाची असते. ती जर व्यवस्थित नसेल, रक्त व्यवस्थित पंपिंग होत नसेल, तर अशुद्ध रक्तही पसरतं शरीरामध्ये. मग विनाकारण तुम्ही टेन्शन वगैरे घेतलं, तर खूप त्रास होतो. आम्ही अतिसक्रिय असलं तरी मग खूप त्रास होतो. म्हणजे म्हणतो ना जास्त सक्रिय म्हणजे जास्त ॲक्टिव्हेट, जास्त काम करतं. तर कोणाकोणाला लय उदास वाटतं, ईर्ष्या होणं, आनंद वाटतो खूपच आणि कुठलेही म्हणजे काय-काय भरपूर त्रास होतात. एकदम कुठलीही गोष्ट घेतली तरी ती माझ्याच एकट्याच्या बापाची आहे. नातेसंबंधामध्ये संपून जातात. म्हणजे अशा अपमानजनक गोष्टी घडतात. द्वेषपूर्ण नातेसंबंध निर्माण होतात. अशा अनेक काय-काय गोष्टी असतात. थोडंसं सक्रिय असेल व्यवस्थित तर खूप चांगलं होतं. निरपेक्ष प्रेम करतो माणूस. कुठलीही कंडिशन राहत नाही. आत्मस्वीकृती होते. कुठल्याही गोष्टी स्वीकारतो, लढतो, पुन्हा उभा राहतो. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीवरती काम करत असतो, मेहनत करत असतो. मग याचं शरीर म्हणतो ना, एक 2 प्रेमाचे प्रकार असतात. शरीरावरती प्रेम आणि एक मानसिक प्रेम. तर मेंटली ही लोकं खूप प्रेम करतात. म्हणजे कुठल्याही ईश्वरावर असो किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींवर असो, खूप प्रेम करत असतात. म्हणजे
सगळ्यांवर निरपेक्षता प्रेम म्हणतो ना, तर हृदय चक्रातून निघतं. मग एक हृदय चक्र एक उघडण्याची पद्धत असते. अनेक ग्रॅटिट्यूड व्यक्त करावं लागतं. त्याचे अनेक व्यायाम बी असतात. तेव्हा अनाहत चक्र ॲक्टिव्हेट म्हणजे उघडले सुद्धा जातं. पण त्याला साधना लागते. हळू जसं पुढे जाल तशी तुमची साधना वाढेल. अनेक गोष्टी अनुभवताल. कोणत्यातरी विशिष्ट चक्राची आपण ध्यानधारणा करत असतो. त्याबरोबर योगासने किंवा त्याचं मंत्र असतं, त्याला जाप करणं, असे अनेक असतात. मग अनाहत चक्र उघडण्यासाठी आपण म्हणतो ना, रंग हिरवा वापरला तर प्रेम निर्माण होतं आणि हृदयाजवळ आपण हिरव्या रंगाची कल्पना करणं, तर हिरव्या वनस्पती, झाडांच्या शेजारी म्हणतात ना, त्यात नियम आहे रेकीमध्ये प्राणीमात्रांवर प्रेम करणं, झाडांना, फुलांना, पानांना या सगळ्यांना प्रेम करा. हे कसं असतं हिरवे असतात. मग याने काय होतं, की चक्र लवकर आपलं चांगलं प्रेम निर्माण होतं. मग आपण कधी-कधी क्रिस्टल बी वापरू शकतो. यामध्ये तुम्ही ग्रीन जेस्पर घ्याल, पेरिडॉट घ्याल, पाचू घ्याल, रोज क्वार्ट्ज क्रिस्टल असतो. हां, तो जरी वापरला तरी चक्राला चांगला असतो. बॅलन्स होतं चक्र. यामध्ये आपण सुगंध घेतला तर या चक्राला आवडणारा म्हणजे आपल्याला आणखीन निलगिरीचं ते असेल सुगंध, देवदारचं लाकूड असेल, पाचोली अशा अनेक तेल लावले आपल्या अंगाला वगैरे किंवा छातीला ध्यान-मनन करताना तर चांगलं असतं. हे चक्र आणखी चांगल्या पद्धतीने काम करतं. हिरवं सफरचंद, हिरव्या पालेभाज्या, लिंबू, काकडी अशा पदार्थांचा जर समावेश असेल आपल्या जीवनामध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये, तर आणखीन खूप फायदा होतो. हे चक्र चांगल्या पद्धतीने काम करत असतं. मग आपण ह्या अनाहत चक्र बघत असतो. ह्याचा रंग कसा असतो बघा, हृदयाच्या पाठीच्या मागच्या कण्यामध्ये म्हणजे जिथे आपले पाठ असते, ह्याच्या समोरच मागं असतं. आणि मग आतमध्ये एकदम आपल्या हृदयाच्या मध्ये खूप झडप आहे, इथं झडप आहे. यानंतर आतमध्ये ग्रंथी असते. रुद्र ग्रंथी. त्या ग्रंथीद्वारे ते शेपमध्ये असतं आणि त्याची मेन ग्रंथी आहे ती रुद्र ग्रंथी. रुद्र ग्रंथी का म्हणलं जातं तर या चक्राचे स्वामी कोण आहेत? महादेव आहेत, साक्षात शंकर आहेत. म्हणून त्याला रुद्र ग्रंथी सुद्धा म्हणलं जातं. त्याचं ब्लड सर्क्युलेशनचं काम असतं. या अशी चक्राची रचना असते. मग या चक्रामध्ये आपण हळू काम केलं तर अनाहत चक्राचा मंत्र सुद्धा असतो. ते तुम्हाला मेडिटेशन करताना मी सांगेलच. आपण ओम मित्राय नमः हा मंत्र म्हणलं तर अनाहत चक्राशी संबंधित असा हा मंत्र असतो. मग अनाहत चक्राचे जे स्थान आहे ते आपल्या छातीच्या मागे दिलेलं आहे. का ते जास्त कुठं काय आपल्याला ॲक्सिडेंटली काय झालं वगैरे झालं, तर देवाने इतकं सेफ बनवून ठेवलंय, की काय होऊ नये समोरून. मग त्याला मध्यभागी एकदम एक आवरण दिलात आणि तिथं नंतर सेफ ठेवलेलं आहे. म्हणून म्हणतो हे चक्र जर असेल ना तुमचं बॅलन्स, तर अध्यात्मात खूप प्रगती होते. निस्वार्थीपणा, म्हणजे स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी अमाप प्रेम असतं. तर क्षमेचा भाव असतो, प्रेमाचा भाव असतो, अनुकंपा, आनंद, संतुलित अनाहत चक्राचे हे लक्षण असतं. म्हणजे माणूस आनंदी असतो, छान असतो. त्याला कुठल्याही गोष्टीत प्रेम दिसतं आणि चक्र संतुलित शुद्ध असेल, तर लगेच तुमच्या इच्छा बी पूर्ण होतात. तुम्ही जर निर्मळ मनाचे असाल, स्वच्छ मनाचे असाल, तर लगेच होतात. म्हणजे कसं मी म्हणतो का नाही बाबांनो YouTubeला कमेंट करा, लाईक करा. काही इतकी कंजूस लोकं असतात, की नाही, नाही कशाला कमेंट करायची, कशाला लाईक करायची. अरे तुमचं कसं अनाहत चक्र काम करायचं बाबांनो. जरा कमेंट, लाइक, शेअर करायला शिका. आपलं हृदय मोठं ठेवायला शिका. जर हृदय मोठं असेल, तर तुम्हाला भरपूर काय-काय गोष्टी मिळतात. तुमच्या इच्छा बी पूर्ण होतात. अरे, तुम्ही जर कमेंट, लाइक करू शकत नसाल, तर कशाचं काय? पुढचं तर काय तुम्ही करत असाल? किती कोणाला देत असाल आणि घेत असाल हे कळतं. मग अनाथ चक्रामध्ये संबंधित आहे. मग अनाथ चक्र जर बॅलन्स नसेल, तेही सांगितलं. व्यक्ती सतत एक नंतर एक भावना नुसत्या भावना येतात, हे करायचं, ते करायचं. कोणाशी वादविवाद होतात, कोणा राग, उदास, सारखं ईर्ष्या, कधी-कधी आनंद, कधी-कधी दुःख, कुठल्याच त्याचं स्थिरता नसते. आणि खूप भावनाशील असतो. सारखं त्याच्या स्वभावामध्ये कोणाचा तरी अपमान करणं किंवा त्याचाच अपमान असतो. सारखा राग आणि कुणाबरोबर थोडीशी भांडणं झाली, की प्रचंड त्यामध्ये तिरस्कार निर्माण होतो. भांडणं-तंडणं नातेसंबंधामध्ये सारखी होत असतात. कोणाचंही नातं असो, नवरा-बायको असतो, आई-बाबा असो, मुलं असो, सगळ्याबरोबर भांडणं होत असतात. जेव्हा हे काम करायचं बंद होतं ना, म्हणजे दगडासारखा माणूस होतो. त्याच्याकडे अजिबात म्हणतो कठोर वृत्तीचा माणूस होतो. त्याच्या हृदयामध्ये प्रेम उरत नाही. म्हणजे कुठल्याही प्रेमाला विरोधच करत असतो तो. त्याला प्रेम म्हणजे काय कळत नाही. आणि त्याला तिटकारा येतो सारखा, सारखं त्याला इरिटेशन असतं मनामध्ये. मग सारखं स्वतःला बी म्हणत असतो, की मी या जीवनात येऊन काही उपयोगाचं नाही. मी निरुपयोगीचा आहे. माझा काही उपयोगच नाही. आणि स्वतः जेव्हा अपयश येतं, तेव्हा ते स्वतः एक्सेप्ट न करता दुसऱ्यांना दोष देत बसतात. म्हणजे अनाथ चक्राचा हा प्रॉब्लेम असतो. असे प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळतं.
म्हणजे फायदे बी खूप असतात. मी सांगितलं निरपेक्ष प्रेम करणं, लोकांना, इतरांबद्दल भावना, आत्मस्वीकृती राहते. खूप सगळ्यांना हेल्पफुल राहतात. मदत करत राहतात कुठे नाही कुठं. निरपेक्ष प्रेम असतं, प्रेम करण्यास सक्षम असतात आणि ते स्वीकारतात. ही सगळ्यांना कुठंच अडकवत नाही, नाही म्हणत नाही. हेल्पफुल खूप असतात आणि संपूर्णपणे उघडले ना तर चक्र तुम्ही अध्यात्माची एक पातळीच गाठता. म्हणजे तुम्ही जर काम केलं व्यवस्थित तर. आणि हे चक्र सांगतात बघा साधू संत, की तुम्हाला प्रेम असलं पाहिजे, करुणा असली पाहिजे, दया असली पाहिजे, शांती असली पाहिजे. कृपया म्यूट ठेवत जा आपलं सेशन चालू असताना. मध्येच कोणतरी बोटं लावायची आणि ते चालू करा. कशाला रे करता? कळलं का? सगळ्यावर निरपेक्ष प्रेम करणं, हृदय उघडण्याची एक पद्धती असते. आपण त्याला मंत्र जपत असतो. हर्ट चक्राचा मंत्र असतो आणि कृतज्ञतेचा भाव खूप लागतो चांगला. मन स्वच्छ लागतं, हृदय भरभरून लागतं. ज्या हृदय भरभरून असतं ना देण्याचा भाव, तिथं काहीच कमी नसतं. ईश्वर सदैव देत असतो. म्हणून आपला भाव काय असावा? देण्याचा असावा. आपला भाव कसा असावा? सगळ्यांना प्रेमाने बोलण्याचा असावा, सगळ्यांशी गोडी गुलाबीने राहण्याचा असावा. असा जर भाव असेल, तर तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही आयुष्यात. आणि याचा मंत्र काय असतो? माहितीये कोणाला? यम. हम्म. याचा मंत्र काय असतो? यम. यम. आता आपल्याला या चक्राचं मेडिटेशन सुद्धा करायचं आहे. तर सगळ्यांनी पाणी वगैरे प्यायचं असेल प्या. ताठ बसायचं, ओमकार करायचा आहे 5 वेळा आणि आपण या चक्राचं ध्यान करूया. ठीक आहे. याची माहिती समजली? कुठं कोणाला शंका सर इथं असं तसं. आता मी खूप डिटेलमध्ये सखोलमध्ये सांगत असतो या चक्रांविषयी, की तुम्हाला समजावं, कळावं. आणि हे चक्र हळूहळू तुम्ही सेकंड लेवल, थर्ड लेवलला गेला ना, बघा तुमच्या हृदयामध्ये कसे चेंजेस होत जातात. तुमचे भाव कसे बदलत जातात. हे लेवल 1 मध्ये शक्तिपात थोडासा म्हणजे हळूहळू म्हणतो ना आपण, पहिली पायरी, दुसरी पायरी. तीव्रता असते एक शक्तिपातची किंवा दीक्षा देण्याची. ही सुरुवाती प्रायमरी दीक्षा दिली जाते तुमच्या पुरती. त्यानंतर बघा सेकंड लेवलला, थर्ड लेवलला, फोर्थ लेवलला तर तुम्ही विचारूच नका. जबरदस्त तुमचं अनाहत चक्र काम करत असतं. अन्विता पाटील मॅडम, लहान आहे का तुम्ही? हे असे चालू करतात आणि कुठेतरी जाऊन टीव्ही बघत बसतात, कळत नाही. कोणाला काही शंका आहे का? सर ऍक्च्युली मी बाहेर आहे म्हणून मी हे नाही अहो ऑन केलं. म्यूट ठेवा ना मोबाईल तुम्ही. म्यूट कशाला करताय? बोलत नाही काय नाही. उगा आवाज येतो साईड. नॉईज असतो साईड, बॅकग्राऊंड तुमचं वेगळं. ठीक आहे. पाणी वगैरे प्यायचं. आता या चक्राचं ध्यान करायचंय आपल्याला. शांत ताठ बसायचं. ठीक आहे. ध्यान मुद्रा लावायची. ताठ बसा. सर एक 2 मिनिटं. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी कृपया करून. चला 2 मिनिट थांबूयात. कोणाचं काय चाललंय बघूयात. याचा रंग समजला मी सांगितलेला? अनाहतचा काय रंग होता? हिरवा. हिरवा. हम्म. आता कल्पना काय करायची? हिरव्या रंगाची कल्पना करायची. आकाश, काय होते? वर्ग हसत असतो. बरं वाटतं आनंदी असल्यावर. असे बसता येतात नुसते 12चा आकडा घेऊन का 36चा कळत नाही. मिळतं का जुळतं. हसत राहा जरा. ताड सर बसा. हृदयाजवळ हम्म. करायची नाही कल्पना सर हिरव्या रंगाची. हम्म. ताड बसा.
सर प्रत्येक मेडिटेशन आपण त्या त्या पॉइंटला लक्ष केंद्रित करायचं ना? हो, नाही केलं तरी चालतं, ते ऑटोमॅटिक क्रिया होतात. ठीक आहे. हा, ठीक. ताठ बसा. ध्यान मुद्रा. डोळे बंद. श्वास घ्या दीर्घ एक. अख्ख्या दिवसाचा घ्या एक श्वास आणि सगळा बाहेर टाका. दिवसाचं काय मटेरियल आहे साठवलेलं ते. ओमकार करा. ओम. 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 एक दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर आता यमचं उच्चारण करायचंय ते असं. यम. 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 हिरव्या रंगाची कल्पना करत राहा आपल्या हृदयासमोर. यम. 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 यम.
यम यम ॐ मित्राय नमः। 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 यम यम ॐ नमः शिवाय। 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 ॐ रुद्राय नमः। 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 यम 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 यम
यम यम यम ओम मित्राय नमः ओम मित्राय नमः ओम मित्राय नमः ओम मित्राय नमः यम यम ओम रुद्राय नमः ओम रुद्राय नमः ओम रुद्राय नमः हरि ओम महादेवाय नमः आपले हात जोडा, हृदयाजवळ घ्या. आपण शिवलिंगाचं ध्यान करा काही सेकंद हृदयामध्ये. हात रब करा, डोळ्यावर ठेवा. धन्यवाद डॉक्टर मिका ओसई सर, धन्यवाद सद्गुरू, धन्यवाद स्वामी साई विठुराया, धन्यवाद दत्तगुरु, धन्यवाद परमात्मा, धन्यवाद सर्व ईश्वरीय शक्तींना, परमात्म्याला, ईश्वराला. अशा पद्धतीने अनाहतचं ध्यान केलं जातं. आता तुम्हाला व्हायब्रेशन जाणवले असतील, जाणवले का? कोणाला पेन झाला असेल, दुखलं असेल पाठीमागून, अनेक वेगवेगळे अनुभव येतात. अशा पद्धतीने हे मेडिटेशन करायचं म्हणजे करायचं व्यवस्थित. बोला आता, कोणाचं काय मनामध्ये शंका, काय अनुभव आले तुम्हाला, काय सांगायचे असतील तर बोला. सर चेहऱ्याला आणि छातीत अशा मुंग्या आल्यागत व्हायलेत. हा, व्हायब्रेट होतं चक्र, ऍक्टिव्ह व्हायला. हा भाग मुंग्या आल्या आणि चेहऱ्याचा भाग बरोबर. कोणाला उजव्या साईडला येतात, डाव्या साईडला कोणाला येतात. उजव्या साईडला काही जणांना जाण किंवा डाव्या. आणि सर असं आणखी होते की मेडिटेशन करत असताना डोळ्यातनं पाणी येते. छान छान, अतिशय अनाथ चक्राचं काम चांगलं चाललंय. याचा प्रेम, आतापर्यंत मन आतापर्यंत जे काही भरून झालं येणं. की नाही हम्म ते मला पण डोळ्यातनं पाणी येणं आणि जांभ्या येतात का नंतर थोड्या वेळानं. जांभळं येतात, थोडासा कंटाळा, आळस निघून जातो ना. हा डोळ्यातनं पाणी येतं नंतर. सर मला पण डोळ्यातून पाणी आणि मागच्या बाजूला आहे ना, ते बॅक लाईट चमकत होते सर. हा, बरोबर. असे इन्स्टंट रिझल्ट आले पाहिजेत 10 ते 15 मिनिटांमध्ये, आणि मला ते हवंय तुमच्याकडून. छातीमध्ये असं व्हायब्रेशन जाणवत होतं हम्म. आणि नजरेसमोर सारखी पिंड बरोबर. अतिशय छान. आणि असं जटाधारी जो शंकराचं आपलं हे असतं ते दिसत हा होतं. हा हा. खूप छान. तुमचं क्रियायोगमुळे खूप चांगली सर प्रगती होत चालली. हम्म सर हम्म. माझं ते थोडं पेन होतं बॅक साइड छातीमध्ये, तर मी हे जर केलं अनाथ चक्राचं माझं होईल का क्लिअर? कमी होईल ते. हा, करा ते. हे मेडिटेशन वाढवाल. बरं. आणखी कोणाचं काय? तर दुसरं एक विचारायचं आहे, तुम्ही जे शिकवता ते हम्म. याचं जे मेडिटेशन आपण करतो ते दुसरं एक लोखंडी याच्यावर जे आवाज आपण करून जे मेडिटेशन करतो, तर आवाज साधारण 15 मिनिटं आपला 15 सेकंद थांबतो. तर 15 हम्म. सेकंद हा जो यम हा शब्द आहे, 15 सेकंद जर आपण जर दाबून जर ठेवला तर चालू शकतो का? हो, तुमची कॅपॅसिटी असेल तर ठेवा, काय अडचण नाही. तुमच्या
श्वास रोखू शकता त्यावरती डिपेंड आहे. त्यासाठी प्राणायाम करत जा सर्वांनीच. खूप इतकाही दाबू नका की कायमचा दबून जाईल. हे मी सांगतो. इतका बी दाबू नका. चक्र बंदच पाडसाल फिरायचं. इतकंही प्रेशर नको द्यायला त्यावर. ठीक आहे. आणखी काय कोणाचं? ओम नमः शिवाय चाललं होतं ना तेव्हा एकदम शंकराची मूर्ती असं दिसत होती मला. हा ते ऑटोमॅटिक ते तुम्हाला दर्शन होतात. प्रत्येक चक्राचे स्वामी सांगितले का नाही कोण आहे? आणि असं असं आहेत. वाटतं माझी आपोआप मान वरती होते असं वरती शंकर असं वाटत होतं आणि आपोआप अशी मान अशी वरती जाते ओम नमः शिवाय खूप छान. हो, भक्ती वाढवा, आणखीन मेडिटेशन करा पण तुम्ही. सर आज ना म्हणजे बाहेर मी बोलले होते ना काल मी बाहेर जाणार आहे म्हणून कालच्या स्टेशनला नव्हती मी हम्म. त्यामुळे बाहेर गेली की मला सर्दी होतेच ऍलर्जी आहे मला त्याची. हा आता तुम्ही रेकीने हील करा, सर्दी बी जाईल. 24 अंगांचे उपचार चालू करा. आता खूपच नाक एकदम मेडिसिनला जर त्रास होत आहे. त्याला गेले तिकडे. हील करा झोपताना अगोदर. काय हा. लोखंडे सर? हा सर, मला एक बोलायचं होतं तुमच्याशी. हम्म. एक 10-12 वर्ष झाले मी डिप्रेशन मध्ये होतो, टेन्शन मध्ये होतो. अशी भीती, अनामिक भीती, भरपूर काय काय होतं. त्यामुळे कुठली उन्नती झालेली नाही, काय नाही. हम्म. काय पण काल परवा 2 दिवस मी तुमचा कोर्स केला रेकीचा. हम्म. पण आज सकाळी काय झालं, भीती गेली. हम्म. जो पहिला होतो का नाही 10-12 वर्षापूर्वी चिडचिड करणे, राग येणं, सकाळपासून हे झालं मला जरा थोडं. काय म्हणजे आता घरात मंडळीवरती सकाळी कामावर जायच्या आधी मी चिडलो, रागावून बोललो, नंतर घराच्या बाहेर गेलो. ते 5 नियम आहेत ना, ते फॉलो करा दररोज सांगितलेले. वाचायचे, जो मी सांगितलेल्या पद्धतीने बोलायचे. ठीक आहे. हा. रेकीला कॉल करायचा, मी आज क्रोध करणार नाही. 3 वेळा कॉल करायचा. रेकी ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि म्हणायचं, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, मी जे काय प्रार्थना करतोय ती प्रार्थना साक्षात माझ्यात उतरव. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, आज माझ्यामध्ये क्रोध येऊ देऊ नकोस. आज मी क्रोध करणार नाही. आज मी क्रोध करणार नाही. आज मी क्रोध करणार नाही. आज मी चिंता करणार नाही. आज मी चिंता करणार नाही. आज मी चिंता करणार नाही. आज मी सगळ्यांवर, पशु पक्षी प्रेम, सगळ्यांवर, झाडां फुलां पारावर प्रेम, दया, क्षमा, शांती, सद्भावना या भावनेने वागेन. लक्षात, आज मी नेहमी सत्यच बोलेन. दररोज असंच म्हणायचं. बघा तुमच्यामध्ये कसे ऑटोमॅटिक चुटकीसरचे बदल घडवतो. तुम्ही फक्त मी सांगितलेले फॉलो करा. नाही बदल झाले ना, पैसे परत, आपलं काम असेल. पण तुम्ही केलं नाही ना, तर त्याला काय मी जबाबदार. कारण तुम्ही माझ्या बदल झालाय. त्यावरती किती काम करतोय हे मला समजतच. करतो सर. हम्म. माझ्यामध्ये बदल झाला मी सारखी चिडचिड करायची मी. ऑटोमॅटिक बदल व्हायला काम हो. करा फक्त तुम्ही तुमचे. टेन्शन जरा पण नाहीतर बोलून टेन्शन घेते मी आणि आपोआप रडायला येत होतं त्याचं थोडं कमी झालंय. अजून कमी होईल. बघा किती प्रगती होईल हळूहळू तुमच्या आता ह्याच्यामध्ये. सर्दी तर कधी कमी होते जरा बाहेर जाऊन आली की नाही सर्दी होते हे कधी कमी होते काय माहिती. हील करा संध्याकाळी. तुम्ही अनुभव घ्या स्वतःच्या आता एकीने हील करून. कशी सर्दी कमी होते बघा 10-15 मिनिटात. काल सांगितले ना ते पीडीएफ उघडा. कुठं ठेवायचं काय तुम्हाला शिकवलं ते बघा. छातीला जरा हील करा आणि डोक्याला सर्दी कमी. कालचा व्हिडिओ जर अर्धवट बघितला 7 वाजता चालू केला. तर तुमच्यावरचा मी पाहू का मॅडम? नाही मी सांगा तसं. पाहते. अहो लगेच आपलं सेशन चालू झालं ना पण 9:30 ला. 9:30 असंच सेशन चालू असतं झालं मग मॅडम. मी हो उरलेलं बघते नंतर मी. 7 वाजता तुम्ही चालू लोक केला इतके मी. टायमिंगचे महान लोक की 9:30च्या सेशनला येता कितीला? 9:35. नाही मी बरोबर टायमात असते सर. नाही टायमात असते बाकीचे 9:30. अरे कुठं काय ट्रॅफिक मध्ये अडकला, कुठं मुंबईच्या कुठं काय इथं अडकला काय रेल्वे स्टेशनला, कुठं 9:30 मेट्रोला. वाजले टायमात असते मी. कारण देणे हा पर्याय नसतो. हळूहळू बदल करायचे का? कारण देण्यापेक्षा काम करायचे का इथून पुढे सगळ्याच गोष्टीत. अपयशाला कारणे असतात, यशाला कारण नसतात. वर्षा मॅडम बरं वाटतंय का आता पूर्ण? बाकी कोणाचं आणखीन काय सांगायचंय? हा सर हम्म. खाण्याचं वायू तत्वाचं हे आहे ना आपलं आणि हवा, वात वगैरे आपलं ऑक्सिजन. हो सगळं हळूहळू प्यायला सुद्धा जे चक्राचं जे सांगितले ना त्या पद्धतीने करा. ऑटोमॅटिक तुमचा वात असेल, काही प्रॉब्लेम असून द्या, रेकीने ठीक होतातच. पण तुम्ही ते वापरलंच पाहिजे. 24 अंगांचे उपचार करा
करत नसाल तर किमान तेवढा मी सांगितलेल्या पद्धतीने शॉर्ट मध्ये करा. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला वेळ असेल तर संक्षिप्त जरा मोठ्या तासभर द्या. अशा पद्धतीने करायला सुरुवात करा. तुम्ही बघा रिकवर किती दिवसात होत आहे. माझ्यासोबत करताय हे झालं प्रॅक्टिकल, पण माझ्या नंतर तुम्ही काय करताय? मी तर प्रॅक्टिकल करून घेतोय, पण तुम्ही दिवसाही तुमचा वेळ द्या ना थोडासा. आपलं जीवन खाण्यापिण्यात आणि झोपण्यातच गेलंय. झोपण्यात किती आयुष्य 365 दिवसातले आपण तास काढा, दिवस काढा. किती तास झोपलो, किती तास जागे, कधी विचार केलात आपण एक मनुष्य म्हणून? बरोबर एका दिवसाबरोबर रात्र येते का नाही, पण आपण दिवसाही झोप काढतो. प्लस रात्रीची प्लसची संधी आणखीन असते रात्रभर. म्हणजे कमी पडून देत नाही कुठं. पण जी मेहनत करायची असते त्या मेहनतीला किती वेळ देतो बाबांनो आपण? देत नाही सफिशियंट वेळ. त्यामुळे यश आपल्यापासून लांब जातं. स्टार्टिंग कसं सुरुवात करायचं? पहिला मेडिटेशनच्या वेळेला हिलिंग द्यायचं. जे काय मी सांगितलंय ना त्यापासून सुरुवात करायची. डायरेक्ट रेकीला कॉल करायचे हा आणि जिथं काही त्रास होतो तिथं हात ठेवायचा आणि म्हणायचं मी आजारातून बरा होत आहे. माझं शरीर चांगलं आहे, निरोगी आहे, आरोग्य चांगलं आहे, उत्कृष्ट आहे, असं म्हणायचं. नाही ईश्वराच्या कृपेने माझं शरीर सुदृढ आहे. मी नाही निरोगी आहे, मी हो. आरोग्यदायी आहे, असं म्हणायचं प्रत्येक अंगावरती हात ठेवून. आणि रोजची प्रत्येक प्रॅक्टिस कशी म्हणायचं आहे, करायची? तोंडावर ठेवला की म्हणायचं नाही माझं गाल सुंदर आहे. असं नाही म्हणायचं. प्रत्येक शरीराला तेच म्हणायचं. शरीर आहे ते, देह कुठला पार्ट असो, तसंच म्हणा. मग सगळे शरीर ठीक होत जाईल. नाहीतर कोण म्हणणार सर किडनी ठेवल्यावर काय म्हणू? असं नाही विचारायचं. सगळ्यांनी एकच अफर्मेशन दिले, ते करा हेल्थसाठी. दिवसेंदिवस तर माझा आजार बरा होत चालला आहे. मी ठीक होत चाललो आहे. ठीक होत आहे. सर रोजची प्रॅक्टिस बोलते मी. रोजची प्रॅक्टिस ही सेम करायची. मी दिली का नाही युट्यूबचा व्हिडिओ बघा हा आणि तो म्हणजे बघून ती सुरुवातीला रोजची प्रॅक्टिस शेड्यूल करा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी या शेड्यूलमध्ये आपापला वेळ भेटतो तसं झोपताना काय आहे की नाही? आणखीन काय? बाकीच्यांचे काय काय सपनामाणीचे त्याचे प्रश्न असतात. आता प्रश्न विचारायचा का नाही सर मग? आता सांगितलं की तुम्हाला काय हो की तुमचा प्रश्न एकदा विचारा, तुम्हाला सगळी माहिती देतो. तुम्ही बोटाला सप्लिमेंटचे प्रश्न असतात. बाकीच्यांचं बी आहे का नाही विचारू नको. ते म्हणणार सर आम्हाला सपना मॅडम संधी देणार झाली. मी काय त्यांना उत्तर देईन? ठीक आहे बाकीच्यांनी विचारत विचारा. नाही मग. तुम्ही म्हणता प्रश्न विचारायचा विचारा. मी तशी बडबडे मग प्रश्न पडतात मला प्रश्न विचारायला लागते ना. मग मी सांगितले की नाही उत्तर. आता तुमच्या प्रश्नाचं काही उत्तर असो त्यात मी तुम्हाला दिलेले आहे की तुम्ही असं असं करा. पहिल्यांदा सुरुवात तर करा. कुठून तरी तुम्ही सुरुवातच नाही केली, नुसतं प्रश्न करत राहिला तर त्याचे उत्तर कुठून भेटणार तुम्हाला? हा सुरुवात सर. केली सर नुसती मी. ओरली उत्तर घेऊन काय उपयोग नाही. तुम्ही तुमच्यावरती प्रयत्न करा ना, त्याचा इफेक्ट काय होतो, काय नाही होत. ते तुम्हाला तुमची उत्तरं अधिकची देईल. मग तुम्हीच मला सांगाल, सर इथं एनर्जी खूप गेली. मग मी सांगेल का गेली? तिथं एनर्जी कमी गेली, का गेली? मी तुम्हाला नंतर सेशनमध्ये सांगत जाईल हळू. हॅलो सर. हम्म. 3 हे झालेत ना चक्र पहिली. काय मी आज पहिल्यांदा आहे. आणि ते YouTube युट्यूबला व्हिडिओ व्हिडिओ आहे. आहेत मी बघितलेत ते. त्याच्यावर जर आपण काम केलं तर म्हणजे कंटिन्यू हो, चारही करू त्यासाठीच मी अपलोड केले. त्यावरती हो. तेवढं काम नाही करा. नाही म्हणजे मला फक्त काय बॅलन्स. विचारायचं होतं. एक साथ चारीचे केले तर चालतं का? म्हणजे एक एक स्टेप व्हेरी बाय गुड. स्टेप. उलट करा तर मी म्हणतो. एका हा दिवशी जर नसेल, कोणाला वेळ नसतो म्हणून मी हा सांगत ते असतो की ते आलं आज लक्षात. हा मुलाधारचं करा, उद्या स्वादिष्टांचं करा, परवा असं वेळेनुसार तुमच्या ते काय मुद्रा दिल्या त्याचा काय वापर करा करताना. हेल्थ कंटिन्यू पटापट रिकवर झाली पाहिजे. एका टायमिंगला जर 3 4 घेतली तर चालतं ना तसं? हो, व्हेरी गुड. काय अडचण नाही. तेवढा वेळ 5 मिनिट दिली तरी खूप होऊन हा जाईल. ठीक पण ठीक आहे ठीक आहे. आणखी काय कोणाचं? मोनाली मॅडम तुमचं काय? सर ते मी दुपारी फोन केलेला तुम्हाला. कुठे आहे तुमचा मुलगा? बोलवा समोर. ये इकडे. मुलगी आहे. मुलगी. थोडीशी जरा तिला हम्म. सुस्ती वगैरे जायला पाहिजे. आता जसजशी एक्झाम जवळ येते ना तस तसं म्हणजे झोप येते अभ्यास करताना वगैरे असं.
तर पाणी त्याच्यासाठी लय ऊर्जा प्यायला. द्या. ती टेन्शन आणि खूप घेते, विचार खूप करते हा हा परीक्षेच्या, कसा जाईल टेन्शन पेपर, घेते. कसा नाही. आहे टेन्शन अभ्यासात घेण्यापेक्षा हुशार आहे. हा अभ्यासात हुशार आहे. अजिबात चिंता करायची नाही, तिला रेकी द्यायची. मी शिकवेल तुम्हाला हा पुढे की ते कसं काय 10वीच्या आता पेपरच्या अगोदर मार्च तुमचं मार्च महिन्यात आहे ना एक्झाम. ती काही वाचली तरी तिच्या लक्षात राहील, काही प्रॉब्लेम येणार नाही, भीती बी राहणार नाही. मी हळूहळू शिकवेल तुम्हाला, हा ते टेन्शन घेऊ नका. टेन्शन म्हणजे एवढं एकदम चारी हं. बाजूने टेन्शन येतं ना आता असं झालंय. पाणी अजिबात आण चारी पद्माच्या. परीक्षा खूप दूर आहे. कधी असते ती परीक्षा? फेब्रुवारी 1 मार्च मार्चच्या दरम्यान. 1 मार्च अरे 1 मार्च अजून ला किती काहीतरी. एवढं टेन्शन घेता, अभ्यास कमी, टेन्शनच जास्ती झाले पोरांना आजकाल. अभ्यास अभ्यास काय झालेला आहे पण अरे टेन्शन घेते, शेवटच्या नाजूक आहे महिन्यात जरा. पोरं असतात ना 35% शेवटच्या महिन्यात वाढता, आठवड्यातून पास होतात. तुम्ही 4-4 महिने करताय, टेन्शन का घेता बाबांनो? 100% तुम्ही हम्म तर होणारच पास. पाणी घ्या, पाणी असेल तर. ये पुढे. पाणी घ्या, तिला पाणी द्या. आज तिला थोडा जरा ताप पण होता. उतरेल आता, पाणी प्यायला. उतरेल. ठीक आहे. थँक्यू सर. तिला आता हळूहळू बरं वाटेल. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. परीक्षा म्हणजे टेन्शन नाही, आपलं करिअर असतं, त्याचं टेन्शन घेऊन कसं चालेल? फ्री स्टाईल मध्ये अभ्यास करायचा असतो. मला हा जेवढा करता येईल तेवढा मी अभ्यास करणार. हम्म. अभ्यासक्रम पूर्ण करणार. 4 पेपर जास्तीचे सोडवायचे, तेच पेपर फिरून येत असतात. सिलेबस काही चेंज होणार नाही. पण आपण काय करतो, ते प्रॅक्टिस मध्ये येत नाही, वाचनावर जास्त भर देतो. पेपर सोडवण्यावर कधी भर देत नाही. जितकी पोरं अभ्यास करतात, वाचतात, त्यांचं प्रॅक्टिस पेपर सोडवण्याचं फार कमी असतं. आणि तिथं गरज असते उत्तर प्रॅक्टिस ही करणं, लिहिणं तेवढ्या 3 तासामध्ये, 2.5 तासामध्ये पेपर लिहिणं. ते जमत नाही. नॉलेज खूप असतं, सगळं आठवतं. इतकं लिहिण्याला वेळ जातो ना, पॉइंट मेन राहतात, प्रश्न राहतात, कुठकू सुटून जातं त्यांच्या हातून. तर त्यासाठी आपण किमान 4 पेपर सोडवणं प्रत्येक विषयाचं. आपल्याला कळलं पाहिजे की 3 तासामध्ये सुटतोय का बाबा? हाय हे नॉलेज तर मांडता येतंय का? मागचे जरी 3-4 पेपर सोडवले तरी तुमचा कितीतरी टक्के अभ्यासक्रम कव्हर होतो. नेहमी लक्षात हा घ्या. स्पर्धा बरोबर आहे. परीक्षांचं बी हेच असतं. मागचे झालेले पेपर रिव्हिजन करायचे का? सगळे काढायचे 4-5, 4-5 वर्षामध्ये आणि रिव्हिजन करा. कितीतरी अभ्यास होऊन जातो तुमचा. तिथंच 70% अभ्यास होतो. राहिलेला 30% जे राहिले त्यातून जे आलं नाही ते वाचा ना. एक्स्ट्रा स्मार्ट मेहनत करा. किती फायदा होतो बघा. आपण अभ्यास करताना स्मार्ट मेहनत करत. आपण नुसतं अभ्यास अभ्यास हे पुस्तक 40 पानं झाले तर अजून 100 आहेत. 100 पानं वाचता हे महत्वाचं नाही. 100 पानातलं काय महत्वाचं वाचले आणि किती राहिले, जे दिवसा वाचता ते संध्याकाळी पुन्हा आठवतंय का बघा एकदा आणि मग पुढचं वाचा. जर ते आठवलं हम्म तर पुढचं वाचा, नाही आठवलं तर पुन्हा ते पुस्तक पान फिरून वाचा. रिव्हिजन. तुमच्या अभ्यासाचा काही उपयोग नाही. जर नुसतं वाचत चाललं आणि आठवतच काय नाही तर काय करणार? टेन्शन घेतलं तर खरंच आठवत नाही. अशी कित्येक वेळा परिस्थिती होती, आपण सगळं पाठ करतो जातो, सगळं येत असतं, पण इतकं बर्डन घेतो आपल्या ब्रेन वरती आणि जेव्हा विसरायला लिहायला होतं. बसतो, हे तर वाचलं होतं पण याचं उत्तर काय, कन्फ्युज होतो अनेक ऑप्शन मधल्या प्रश्नांमध्ये. मग कुठे टिक करायची आणि काय त्यातलं सिलेक्ट करायचं? आणि 10वीत आहे रे तुम्ही आत्ताशी, अजून 12वी ग्रॅज्युएशन, तुम्ही काय MBBS ला जाल, कुठं IIT ला जायचं असेल तर ते प्रेशर वेगळं रे. तुम्ही 10वी तितकं प्रेशर घेऊ नका. अभ्यास प्रेशर साईडला ठेवून करा. तुम्ही जे केलं नसेल ना तेही कधी कधी आठवू लागतं एक्झाम लिहिताना. तुम्ही बिना टेन्शन बसाल तर तुम्हाला सगळं आठवणार, शिकवलेलं बी आणि वाचलेलं बी. पण हे आठल्या टेन्शनने बसायचं नाही. अनेक पोरांचे खूप हुशार असतात तर मार्क येत नाही. पहिला प्रॉब्लेम आहे भीती. म्हणजे कशाची भीती? पेपर येण्या अगोदर घाबरण्यापेक्षा पेपर दिल्यानंतर बघा ना, चेक करून घाबरा की माझं काय आलं आणि काय नाही आलं. पण लिहिताना लिहीच तोपर्यंत, कंप्लीट होईपर्यंत ते 3 तास फ्री स्टाईल अभ्यास करा. डोकं शांत ठेवून अभ्यास करा. भले त्राटक करा थोडंसं, कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढेल. दिवा लावा एक, त्या हम्म दिव्याकडे 5 मिनिट बघा कंटिन्यू आणि तो दिवा साईडला ठेवा, पाणी प्या, परत अभ्यासाला बसा.
आणि आई वडिलांनी पोरांना डोक्याला जरा ते 24 अंगांपैकी स्वतःला हील करताना आपल्या पोरांना हील करा, की पेपरचं प्रेशर नको राहिला, डोक्यात जे काय वाटते ते लक्षात राहून दे. बघा पोरांमध्ये खूप इफेक्ट होतोय. तुम्ही जास्त रट्टा मार्कमध्ये स्मार्ट काम करा, खूप चेंजेस होतील तुमच्या रिझल्टमध्ये. आणि तुम्ही पहिले जर 4 सोडवले ना, जे येतंय ते तुम्हाला आलंय, तर तुम्हाला पुढचा अभ्यास करायला खूप सोपा कॉन्फिडन्स वाढतो. जुने जर 4 पेपर सोडवले न बघता आणि त्यातलं जर आलं, तर तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक बिल्ड होतो. आणि हेही कळतं की त्या टाईममध्ये आपलं होतंय की नाही. कॉन्फिडन्स वाढला की भीती बी जाते, कमी होते ऑटोमॅटिक. हां, मला येतंय. मी करू शकतो. मग पुढचा अभ्यास करायला सोपं जातं. स्मार्टली अभ्यास होत राहतो. अभ्यास कशात टेन्शन घेतात मुलं? गणित आणि इंग्लिश. अरे गणित इंग्लिशपेक्षा व्याकरण बघा जमतंय का आपल्याला? मराठी, इंग्लिश किती किती त्यात असतंय, किती काय काय आहे. हं. टेन्शन घेऊ नका. जरा भर द्या. जो कच्चा विषय आहे ना, जिथं येतंय ते तर करा. अवघड तिथून पुढे नंतर बघा. सोपं आलं की अवघड हे ऑटोमॅटिक जमून जातं. कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून म्हणतात सोप्याहून अवघडाकडे. नाहीतर अवघडाकडून सोप्याकडे जाणारीच माणसे. त्यामुळे यश कमी मिळतं. म्हणजे सोप्या मार्गाआधी सोपा स्वीकारा. ते कॉन्फिडन्स वाढवा, आत्मविश्वास वाढवा आणि नंतर पुढचं ऑटोमॅटिक येऊ लागतं त्या विश्वासानेच. आणि सोपंच आहे सगळं. काहीच अवघड नाहीये 10वीचं एवढं. थोडंसं धन्यवाद गणित, सरांना. हिंदी, इंग्लिश यावरती द्यायचं. बोल. थँक्यू सर. हम्म. निवांत राहायचं, अभ्यास करायचा, खायचं, प्यायचं आणि उपाशी ठेवू नका फक्त पोरं. एक वेळ तासभर ज्यात झोपू द्या. पण उपाशी ठेवू नका पोरांना. कारण त्या उपाशी राहण्यामुळे त्यांना आणखीन त्रास होतो. उलट च्यवनप्राश म्हणतात आपण ते आवळ्याचं मिळतं बघा गोड असतं. बुद्धिमान लहान मुलांना देतात. ते त्या मुलांनी खायचं. खाल्लं तर बेटर असतं. किंवा दुसरे एक असतात त्याचं एक तर नाव आठवण मला. नंतर तुम्हाला कधीतरी सांगेल. पण ते हे ठीक आहे. जास्त खर्चिक नाही. कुठेही मिळते छोटीशी बॉटल. ते यूज करा. आणि बऱ्यापैकी गुलकंद खा. शीतलता वाढते. शरीरही शांत व्यवस्थित राहते. ठीक आहे. आजचं सेशन असं छान सुंदर झालेलं आहे. आता तुम्हाला जेवढ्या सुंदर पद्धतीने शिकवलंय, तेवढ्या सुंदर पद्धतीने प्रॅक्टिस करा.